वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपल्याला एकदम आजसाठी आपल्यासाठी एकदम स्पेशल डे आहे आणि तुम्ही पण असं कधीच बघितलं नसेल. तर गाईज तुम्हाला आज ते दाखवणार आहे. एकदम स्पेशल आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. तर गाईज तुम्ही मला तिथे गेल्यावर नक्कीच दाखवेल. तर गाईज आपण भेटू तिथे गेल्यानंतर. तर तोपर्यंत तर गाईज आता आपण आलो आहेत जिथं आपलं आज तुम्हाला म्हटलं होतं ना स्पेशल डे आपला म्हणून. तर गाईज आपण आलो आहे तिथं तुम्हाला पण दाखवतो ते कसं काय आहे ते. तर गाईज चला आता आपण तिथं जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो. तर गाईज तुम्ही असं कधी पण नाही बघितलं असेल तर गाईज तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज चला आता तुम्हाला दाखवतो. तर गाईज मध्ये एंटर झालो आणि इथं आहे आपला गेट आणि इथं सगळे. तर गाईज हे आमच्याकडे यांना आदिवासी संस्कृत भाषेमध्ये डोंगरदेव म्हणतात. तर काहीच आम्ही पण आदिवासीच आहेत आणि आदिवासींचं सण राहतं. तर काही तुम्ही पण बघू शकते आणि एकदम भारी वाटते. तर गाईज इथे जेवणाची सोय. तर गाईज आता जेवण तर झाले आणि जेवणाला फक्त डाळ आणि बाजरीची भाकरच राहते. तर गाईज तुम्ही हा आदिवासी संस्कृत डोंगरदेव पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर गाईज तुम्ही पण बघू शकते एकदम खतरनाक डेकोरेशन पण केलंय आणि इथं तर गाईज आलेत सगळे. तर गाईज इथं सगळे आलेत आणि एकदम खतरनाक डेकोरेशन होता आणि इथं पण लई बरीचच गर्दी होती. तर गाईज हे आपल्या मळ्यामध्येच आहेत. तर गाईज तुम्हाला सकाळी पण दाखवेल आणि आता रात्रीचं पण बघून घ्या तुम्ही आणि एकदम खतरनाक वाटते. तर गाईज हे डेकोरेशन एक नंबर केले, लाइटिंग वगैरे लावले आणि सगळंच आहे त्याच्यामध्ये पण. आणि इथं पण लई गर्दी आहे आणि गावात पण लई गर्दी राहते आणि तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच गावातलं पण दाखवेल. तर गाईज तुम्ही पण कधी बघितलं नसेल आणि आज पहिल्यांदा बघत असाल तर गाईज तुम्ही कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आदिवासींचं हे डोंगरदेव. तर गाईज तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर गाईज तुम्ही पण आता ऐकून घ्या कसं म्हणतात ते. तर काय जे आपला असं राहते आदिवासी डोंगरदेवचं संस्कृतीचं कार्यक्रम आणि तुम्हाला पण नक्कीच आवडलं असणार. तर काय जे आपलं आदिवासी संस्कृतीचं डोंगरदेव आणि अजून एकदा तुम्हाला दाखवतो एकदम जवळून बघू.
तर काय डेकोरेशन पण एकदम खतरनाक केले आणि लाइटिंग वगैरे पण भारी लावले. आणि तुम्हाला डेकोरेशन पण कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि एवढी गर्दी आहे इथं पण. तर काहीच आणि आता आजसाठी फक्त एवढंच आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये पण एकदम खतरनाक व्ह्यू राहील, म्हणून तुम्ही उद्याचा पण ब्लॉग बघा नक्कीच. आणि काही तुम्हाला उद्याचा ब्लॉग पण नक्कीच आवडणार आहे, कारण की उद्याचा ब्लॉग आपण सकाळी शूट करणार आहेत आणि हा ब्लॉग रात्रीचा आहे, म्हणून तुम्हाला थोडं एवढं खास नाही दिसत आहे. तर गाईज आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळी शूट करू, म्हणून ते एकदम क्लिअर बघायला मिळेल. तर गाईज आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पण भेटू. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असणार आणि तुम्ही अजून एकदा बघून घ्या जाता जाता पण. तर गाईज हे आपलं डोंगरा देवांचं खळी आणि खळी म्हणतात यांना. तर गाईज आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवाहर.